ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् पूर्ण बोलतो। तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम्। दुसरे विशीरन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः पुन्हा विशीरन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः विशीरन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः। दोन्ही वेळा पण ऐकूया। तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् विशीरन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः। संजय उवाच अशी सुरुवात झालेली आहे दुसऱ्या अध्यायात। म्हणजे संजय म्हणाला, पहिल्या शब्दातला अर्थ आहे तम। तम म्हणजे अर्जुनाला, तमचा अर्थ आहे अर्जुनाला। पुढे आहे तथा। तथा म्हणजे याप्रमाणे, तथाचा अर्थ आहे याप्रमाणे। पुढे शब्द आलेला आहे कृपया आणि दुसरा आहे आविष्टम। नंतर आहे अश्रुपूर्ण आणि कुलेक्षणम असे त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत। दिसताना एकच दिसतोय पण तिथे असे 4 शब्द आलेले आहेत। कृपया, आविष्टम, अश्रुपूर्ण, कुलेक्षणम। कृपयाचा अर्थ आपण जो वापरतो मराठीत तो अर्थ नाही। कृपया याचा अर्थ आहे करुणेने, दयेने, कारुण्याने। कृपयाचा अर्थ पुन्हा आहे का करुणेने, दयेने, कारुण्याने। पुढे आहे आविष्टम। आविष्टमचा अर्थ आहे व्याप्त झालेल्या, व्याप्त झालेल्या। सोपा अर्थ आहे भरून आलेल्या, व्याप्त झालेल्या म्हणजे भरून आलेल्या। पुढे अश्रुपूर्ण। अश्रुपूर्णचा अर्थ आहे अश्रूंनी भरलेल्या, अश्रूंनी पूर्ण भरलेल्या। आकुल चा अर्थ आहे दुःखाने दाटलेल्या, दुःखाने दाटलेल्या। नंतर आहे ईक्षणम।
ईक्षणंचा अर्थ आहे डोळे. ईक्ष म्हणजे डोळे. ईक्षणंचा पण अर्थ तोच आहे, अनेक वचनामध्ये शब्द आहेत. असे त्या शब्दांचे अर्थ आहे. पुढे आपण जाऊया दुसऱ्या ओळीमध्ये. विषीदंतमिदम. इथेही दोन शब्द आहेत. विषीदंतम. विषीदंतमचा अर्थ आहे शोकग्रस्त. विषीदंतमचा अर्थ आहे विषादयुक्त, शोकग्रस्त. इदम. इदमचा अर्थ आहे हे. इदम हे सर्वनाम आहे, त्याचा अर्थ आहे हे. वाक्यम. वाक्यमचा अर्थ इकडे याचा शब्द, वचन. मराठी म्हणतो ते वाक्य नाही. इथे वाक्यमचा अर्थ आहे शब्द, वचन. उवाच. आपण पाहिला त्याचा मराठी अर्थ. उवाच म्हणजे म्हणाला. उवाचचा अर्थ आहे म्हणाला. मधुसूदन. हा मधुसूदन म्हणजे भगवान कृष्णाचं नाव आहे आणि त्याचा अर्थ आपण पाहिला होता. मधु नावाच्या दैत्याला ठार मारल्यामुळे नाव पडलं मधुसूदन. मधु नावाच्या राक्षसाचा त्यांनी भगवान कृष्णाने वध केला होता, म्हणून मधुसूदन हे नाव आहे. तो आपण बघूया या दोन ओळी आपल्याला काय अर्थ सांगतात. संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दयेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या, ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत, अशा त्या अर्जुनाला पाहून, अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन म्हणजे भगवान कृष्ण, भगवान श्रीकृष्ण तथा म्हणजे याप्रमाणे बोलले. इथे उवाच शब्द संजयासाठी नाही आहे, भगवान कृष्णासाठी आहे. पुन्हा एकदा आणतो अर्थ. सोपा अर्थ आहे याप्रमाणे. संजय काय आणतोय का? याप्रमाणे करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या, ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत, म्हणजे ज्याच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहत आहेत, दुःखाश्रूंनी डोळे भरून आलेल्या, त्या विषादयुक्त, ज्याला विषाद झालेला आहे, त्या विषादयुक्त अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. आपण पाहिलं होतं पहिल्या अध्यायामध्ये फक्त तिघांचे संवाद होते. धृतराष्ट्र, अर्जुन आणि संजय. पूर्ण पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काहीच बोलले नाही. भगवंताने अर्जुनाचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं आणि आता ते बोलायला सुरुवात करणार आहेत. शहाण्या माणसाचं लक्षण आहे, विद्वान माणसाचं लक्षण आहे की समोरचा जो बोलतो आहे त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याचं सांगणं जे आहे ते पूर्ण ऐकून घ्यायचं आणि नंतर मग त्याला समजेल अशा भाषेत सांगायचं. नंतर आपले विचार व्यक्त करायचे, म्हणजे त्याला ते विचार समजतात. पण व्यवहारामध्ये असं होत नाही. समोरचा बोलतानाच आपणही त्याला मध्ये मध्ये तोडून बोलत, त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेत नाही आणि त्यामुळे संवाद होत नाही, वाद होतो. आपण शिकायचंय भगवंताकडे की समोरचा जो बोलतो आहे त्याचे विचार प्रथम ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या. चूक आहेत का बरोबर आहेत, ते विचार चांगले आहेत का वाईट आहेत, त्याच्यावर आपलं मत नंतर व्यक्त करायचं, पण त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घ्यायचं. म्हणजे मग आपण सांगितलं त्याला पटणार आहे.
नाही तर पटणार नाही. अशा या दयेने व्याप्त झालेल्या, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाश्रूंनी डोळे भरलेल्या या आपल्या भक्ताला म्हणा, शिष्याला म्हणा, मित्राला म्हणा, अनेक नाती आहेत अर्जुनाची भगवंताबरोबर. भगवंत काय बोलतात बघा. पूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच असं कधीच आलं नाही. श्री भगवान उवाच असंच आलेलं आहे. कारण या ठिकाणी भगवान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. तो विष्णूचा 8वा अवतार आहे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्याकरता म्हटलेला आहे भगवान उवाच. आज बुधवार, माझ्या माहितीप्रमाणे भगवंताचा जन्मवार आहे. अवतार कार्य सुरू झालं तो दिवस होता, तो वार होता, दिवस नाही, तो वार होता बुधवार. दिवस सर्वांना माहीत आहे, श्रावण वद्य अष्टमी, आणि त्या दिवशी बुधवार होता. आजही भगवंत अवतार येऊन आपल्याशी बोलायला सुरुवात करणार आहे, बोलायला सुरुवात करणार आहे. आपण पाहिलं होतं की आपण सर्वच अर्जुन आहोत, आणि त्या भूमिकेतून आपण भगवंताचे विचार ऐकायचे. दुसरा श्लोक आपण सुरू करूया. श्री भगवान वाच उतस्त्वाकश्मलमिदम् उतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् विषमे समुपस्थितम्. पूर्ण ओळखूया. उतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् उतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम्. दुसरी ओळ म्हणजे तुम्हाला एक पूर्ण वाक्यात दिसेल, पण आपण कुठे अक्षर सोडतो ते बघा. अक्षर तोडत नाही आपण, अक्षर सोडतो आहे. नीट ऐका आता. उच्चाराने आपण कसे ते बोलतो ते वाक्य. अनार्यजुष्टमस्वर्ग्य अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन मकीर्तिकरमर्जुन. अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. उतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य. श्री भगवान उवाच. तिथे पण संधी आहे. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले, श्री भगवान बोलले. पहिल्या शब्दामध्ये 2 शब्द आहेत. कुतः त्वम. कुतः म्हणजे कोठून. कुतःचा अर्थ लक्षात घ्या. कुतः म्हणजे कोठून. स गेलेला आहे आणि त्या ठिकाणी विसर्ग आलेला आहे. विसर्गाचा स आलेला. कुतः म्हणजे कोठून. पुढचा शब्द आहे त्वा. त्वा म्हणजे तुला. त्वाचा अर्थ आहे तुला. कश्मलम. कश्मलम पुढचा शब्द आहे कश्मलम.
म्हणजे मोह. कश्मलमचा अर्थ आहे मोह, ज्याला आपण म्हणू शकतो अटॅचमेंट. अर्जुनाची जी अटॅचमेंट होती, मोह होता आपल्या नातलगांबद्दल, स्वजनांबद्दल, त्याला म्हटलेला आहे कश्मलम. पुढे शब्द आहे इदम. इदमचा अर्थ आहे हा. इदमचा अर्थ आहे हा. हे सर्वनाम आलेलं आहे मोहसाठी. इदम कश्मलम म्हणजे हा मोह. पुढे शब्द आहे विषमे. विषमेचा अर्थ आहे या संकटाच्या वेळी, या संकटाच्या काळी, म्हणजे थोडक्यात कठीण समयी. कठीण समयी. आपण जाऊया पुढच्या ओळीमध्ये. त्यामध्ये पहिला शब्द आहे अनार्य. अनार्यचा अर्थ आहे श्रेष्ठांनी, श्रेष्ठ व्यक्तींनी न आचरलेले. श्रेष्ठ व्यक्तींनी न आचरलेले. दुसरा अर्थ आहे ज्यांना जीवनाचे मूल्य कळले नाही. ज्यांना जीवनाचे मूल्य कळले नाही त्यांच्याकरता शब्द आलेला आहे अनार्य. पुढे शब्द आहे जुष्टम. जुष्टम म्हणजे आचरलेले. जुष्टमचा अर्थ आहे आचरणात आणलेले. पुढे आपण म पासून वेगळा शब्द करायचा आहे अस्वर्ग्यम. अस्वर्ग्यम म्हणजे स्वर्गाला बाधा आणणारे. स्वर्गाला बाधा आणणारे. उच्च लोकात, उच्च लोक म्हणजे स्वर्ग, उच्च लोकात बाधा आणणारे, त्याचं नाव आहे अस्वर्ग्यम. तिथे पण आपण मग अर्धा सोडला होता, म्हणून पुढे शब्द आहे अकीर्तिकरम. अकीर्तिकरम म्हणजे दुष्कृतीला, अपकीर्तीला कारण होणारे. अपकीर्तीला कारण होणारे. कीर्तीच्या विरुद्ध अपकीर्ती. इथे शब्द आलेला आहे अकीर्ती. अपकीर्तीला कारण होणारे. आणि परत मग अर्धा सोडला होता आपण अकीर्तिकरम, आणि त्यामुळे पुढे शब्द आहे अर्जुन. अशा रीतीने त्याचा आपण एक एक शब्दांचा अर्थ पाहिला. बघूया भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला. भगवान श्रीकृष्ण परमपुरुष आहेत, परमात्मा आहेत. ते म्हणतात अरे अर्जुना, तुला अशा कठीण समयी, तुला अशा संकटाच्या वेळी, हे युद्ध म्हणजे साधी गोष्ट नाही, कठीण प्रसंग आहे, संकटाची वेळ आलेली आहे. तुला अशा या कठीण समयी, या अशा वेळी श्रेष्ठांनी न आचरलेले, श्रेष्ठांनी न आचरलेले म्हणजे ज्यांना जीवनाचे मूल्य कळले नाही अशा लोकांनी आचरणात आणलेले, जे स्वर्गाला बाधक आहे, जे स्वर्गाला बाधक आहे, उच्च लोकासाठी बाधक आहे. त्यानंतर अपकीर्तिकारक आहे. अपकीर्तिकारक आहे असे हे मोहाचे विचार, असे मोहाचे विचार म्हणजे थोडक्यात अज्ञान. मोह हा अध्यात्मामध्ये अज्ञान म्हटलेला आहे. अज्ञानामध्ये आणखी बरेच भाग येतात, त्यापैकी हा एक आहे मोह.
तर हा मोह तुझ्या मनामध्ये कोठून उत्पन्न झाला, कोठून निर्माण झाला? कारण या मोहामुळे तुझी अपकीर्ती होणार आहे, तुला स्वर्गाला जाता येणार नाही आहे. तो अशा गोष्टी तुझ्या मनामध्ये कोठून आल्या, असा प्रश्न विचारलेला आहे भगवंतानी. असा विचारायचं कारण काय? अर्जुनाला माहीत नव्हतं का युद्ध कोणाबरोबर आहे? माहीत होतं. कौरव, त्यानंतर त्यांच्या पक्षात असलेले अनेक नातेवाईक, आपण पाहिलं ते सर्व पहिल्या त्यामध्ये. त्यानंतर कौरवांच्या पक्षात असलेले हे सर्व आचार्य, गुरु, यांच्यावर आपल्याला युद्ध करायचं आहे हे त्याला माहीत होतं युद्ध सुरू होण्यापूर्वी. म्हणून आपण पाहिलं तो म्हणाला होता भगवंताला की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर, कारण मला बघायचंय युद्ध करण्यासाठी कोण कोण आलेले आहेत. आपण कुठून सुरुवात केली लक्षात घ्या. भगवंताने हा प्रश्न का विचारला अर्जुनाला? तुझ्या मनामध्ये हा मोह कोठून निर्माण झाला? ते हे सर्व त्याला माहीत होतं. युद्ध सुरू व्हायच्या पूर्वी त्याला माहीत होतं, म्हणून तो मोठी बडाई मारत होता. आपण पाहिला आता तो म्हणाला होता भगवंताला की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी येऊन उभा कर. हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तयार झालेला होता. मग असा अचानक त्याने धनुष्यबाण खाली का ठेवलं? रथाच्या मागे उडी मारून तो खाली का बसला? युद्ध करायचं नाही म्हणून का थांबला? याचं एकमेव कारण म्हणजे त्याला आपल्या नातलगांबद्दल निर्माण झालेला मोह आहे. आणि या मोहापायीच तो सांगतो आहे युद्ध करायचं नाही. कसं असतं की एखादी व्यक्ती समोरची आपल्याला भरपूर ज्ञान सांगत असते, आपले विचार मांडत असते, पण ऐकणारा कोणत्या योग्यतेचा आहे, त्याची पात्रता काय आहे, हे ती व्यक्ती बोलताना लक्षात येत नाही. म्हणून आपण देखील बोलताना समोरची व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीची योग्यता काय, त्या व्यक्तीची पात्रता काय, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. अर्जुन ज्यावेळेला असं ज्ञान सांगतो, त्याचं ज्ञान त्याच्या दृष्टीने योग्य आहे. युद्धाचे परिणाम त्याने सांगितले. कुलक्षय झालं काय काऊन आपण पाहिलं, त्याचं ज्ञान त्याच्या दृष्टीने योग्य आहे, पण भगवंताच्या दृष्टीने ते कोणत्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे ही मात्र चुकीची गोष्ट आहे. तो युद्ध करायला आलेला आहे, लढाई करायला आलेला आहे, आणि अशा वेळेला ते ज्ञान सांगतो आहे. कोणाला सांगतो आहे? तो विसरला. तो सांगतोय प्रत्यक्ष भगवंताला, जो ज्ञानाचा सागर आहे. अनेक गोष्टी आहेत भगवंताकडे, यशस्वी, औदार्य, बऱ्याच गोष्टी, ज्ञान आहे त्याच्याकडे, आणि त्याला तो आता ज्ञान शिकवतो आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की अर्जुन असा आज का वागतोय? म्हणून त्याने विचारलं की तू मोहात पडलेला आहेस, का पडलास, कोठून उत्पन्न झाला? आणि म्हणून भगवंताकडून राहवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना काही कठोर शब्द अर्जुनासाठी बोलावे लागले. एखादा शिष्य, एखादा विद्यार्थी
जर सांगितलेल्या मार्गाने जात नसेल, त्याला समजावून सांगितलं तरी पण तो आपला हट्ट सोडत नसेल, तर मग त्याला कठोर शब्दात सांगायला लागतं. असे कोणते कठोर शब्द वापरले अर्जुनाकरता भगवंतानी, आपण थोडक्यात त्याचाही अभ्यास करूया. मी 3रा श्लोक आपण बोलून दाखवतो. क्लैब्यमास्मगम पार्थ, क्लैब्यमास्मगम पार्थ, नैतत्त्वयुपपद्यते, नैतत्त्वयुपपद्यते. उच्चारणी लक्ष द्या. नैतत्त्वयुपपद्यते क्लैब्यमास्मगम पार्थ, नैतत्त्वयुपपद्यते. दुसरी ओळ. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं, त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप, त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं, त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. दोन वेळा ऐकूया आपण. क्लैब्यमास्मगम पार्थ, नैतत्त्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं, त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. आपण जाऊया पहिल्या ओळीतला पहिला शब्द क्लैब्यम. क्लैब्यमचा अर्थ आहे, आता सांगितलं, एकदम कठोर शब्द आहे, नामर्दपणा. नामर्दपणा म्हणजे ऐकायला जरा वेगळं वाटेल, कदाचित लक्षात आलेला अर्थ नपुंसकत्व, नामर्दपणा. पुढे आहे मा. मा म्हणजे नको. मास्मगम असा आपण एकत्र द्यायचा आहे. 3 अक्षर आहेत, 3 शब्द आहेत, त्याचा एकत्र द्यायचा आहे. मास्मगम म्हणजे प्राप्त होऊ नकोस, प्राप्त होऊ नकोस. कोणाला म्हटलेलं आहे? पार्थ. आपण पाहिलं मागे, पार्थ म्हणजे अर्जुन. पुढे लक्ष द्या त्या शब्दाकडे. तिथे आपल्याला एकूण 3 शब्द दिसतात. नैतत्त्वयुपपद्यते, त्यामध्ये पहिला शब्द आहे न, म्हणजे कधीही नाही. न म्हणजे कधीही नाही. पुढे शब्द आहे एतत. एतत म्हणजे यासारखी, दुर्बलता. क्लैब्यमचा संगीतार्थ नामर्दपणा, पण सोप्या भाषेमध्ये सामान्य शब्दात सांगायचा तर दुर्बलता, कमजोरी. म्हणून एततचा अर्थ आहे यासारखी दुर्बलता, यासारखी कमजोरी. पुढे शब्द आहे त्वयी. त्वयी म्हणजे तुझ्या ठिकाणी. त्वयीचा अर्थ आहे तुझ्या ठिकाणी. उपपद्यते, पुढचा शब्द आहे उपपद्यते म्हणजे योग्य. उपपद्यते म्हणजे योग्य. आणि सुरुवातीला आपण जो अर्थ पाहिला होता नाही, नचा अर्थ नाही, तो इकडे यायचा आहे. न उपपद्यते म्हणजे योग्य नाही. शूद्रम, आपण जाऊया दुसऱ्यामध्ये. शूद्रम म्हणजे तुच्छ. शूद्रमचा अर्थ आहे तुच्छ. पुढे आहे हृदय दौर्बल्यम.
पुढचा शब्द आहे हृदय दौर्बल्य. त्याचा अर्थ आहे हृदयाची दुर्बलता, हृदयाची कमजोरी. नंतर दोन शब्द आहेत त्यक्त्वा आणि उत्तिष्ठ. त्यक्त्वाचा अर्थ आहे सोडून, टाकून. उत्तिष्ठ म्हणजे उठ. उत्तिष्ठचा अर्थ आहे उठ. कारण तो आपण पाहिलं बसलेला होता, त्याला उठायला सांगतात म्हणजे तयार हो. उत्तिष्ठ म्हणजे तयार हो, उठ. आणि पुढे एक नवीन नाव आहे अर्जुनासाठी, परंतप. त्याचा अर्थ आहे शत्रुतापन. परंतपचा अर्थ आहे शत्रुतापन म्हणजे शत्रूला ताप देणारा. परंतपचा अर्थ आहे शत्रूला ताप देणारा, शत्रूला सळोकी करून सोडणारा. आणि त्यामुळे अर्जुनासाठी म्हटलेला आहे परंतप, शत्रुतापना. बघूया आपल्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून काय म्हणतात. कठोर शब्द का वापरायला लागला त्यांना. ते म्हणतात, हे पार्था, पृथेच्या पुत्रा, हे पार्था, हे अर्जुना, अशा या युद्धाच्या प्रसंगी दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस. अशा या युद्धाच्या प्रसंगी तू दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस, म्हणजे नामर्दपणा करू नकोस. नपुंसकत्व टाकून दे. हे अर्जुना, हे पार्था, अशा या युद्धाच्या प्रसंगी तू दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस. ही नामर्दपणाची जी तुझी वृत्ती आहे ती टाकून दे. कारण तुझ्या आरक्याला हे योग्य दिसत नाही, तुझ्या ठिकाणी हे योग्य दिसत नाही. हे अर्जुना, हे परंतपा, हे शत्रुतापना, तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या हृदयामध्ये जो क्षुद्र अशी, तुच्छ अशी दुबळेपणा, कमजोरी निर्माण झालेली आहे. पुन्हा ऐका, हे शत्रुतापना, तुझ्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये क्षुद्र तुच्छ अशी कमजोरी निर्माण झालेली आहे, दुबळेपणा प्राप्त झालेला आहे. तो टाकून दे, सोडून दे. आणि आता तू उठ, म्हणजे युद्धाला तयार हो, युद्ध करायला तयार हो. आपल्याला माहीत आहे अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने युद्ध केलेच पाहिजे. तो त्याचा धर्म आहे, त्याचं कर्तव्य आहे. आणि जर त्याने नाकारलं तर तो नावाचा क्षत्रिय आहे. क्षत्रिय कुळामध्ये फक्त जन्म झाला म्हणून तो क्षत्रिय आहे. आणि अर्जुनाने क्षत्रियाचा असा नालायक पुत्र व्हावा, नालायक मुलगा व्हावा, अशी त्याची कीर्ती व्हावी असं भगवंताला वाटत नाही. आपण पाहिलं की तो भगवंताचा मित्र देखील आहे आणि म्हणूनच त्या नात्याने भगवान त्याचं सारथ्य करतात आहेत. अजूनपर्यंत तो शिष्य झालेला नाही. अजूनपर्यंत अर्जुन भगवंताचा शिष्य झालेला नाही. या अध्यायामध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये तो शिष्यत्व पत्करताना दिसणार आहे. पण तो मित्र आहे म्हणून, जिवलग मित्र आहे म्हणून सारथ्य केलेलं आहे. प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे
भगवंताला वाटतं की अर्जुनाची अपकीर्ती होऊ नये. त्याची मनोवृत्ती जी आत्ता दुबळी झालेली आहे, कमजोर झालेली आहे, ती त्याने सोडून द्यावी आणि क्षत्रियाचा धर्म पाळावा, क्षत्रियाच्या धर्माचं रक्षण करावं. म्हणून त्यांनी थोडक्यात पाहिलं, आपण कठीण शब्द वापरला होता, क्लैब्यम. पण अजूनही अर्जुनाचं समाधान झालं नाही. तो काय बोलतो आपण पुढच्या भागात पाहणार आहे. पण आज आपण जी सुरुवात केली होती त्या 3 श्लोकांचा पुनरुच्चार करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. श्रीभगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. श्रीभगवानुवाच.